तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आहे तो खास मी व्लॉग ॲज अ व्लॉग म्हणून शूट करणार आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. आणि मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे ना, हा खास माझ्या लाईफस्टाईल रिलेटेड होणार आहे. कारण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला खूप काही शिकायला भेटणार आहे. जर तुम्ही ॲज अ क्रिएटर असाल, एक क्रिएटर जर्नी स्टार्ट केला असेल, प्रोग्रेसमध्ये असाल, रिझल्ट नसतील भेटत किंवा एक हा क्रिएटर जर्नी तुम्ही पण स्टार्ट करू इच्छिता, पण सपोर्ट नाही भेटत आहे किंवा अशा काही विद्यार्थी असतील किंवा स्टुडंट किंवा असे जॉब पर्सन असतील, तर त्यांना हा व्हिडिओ मोटिवेट करून टाकणार आहे मित्रांनो. हे मी तुम्हाला 100% सांगतो. कारण मित्रांनो, आजच्या ह्या व्लॉगमध्ये, आजच्या ह्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला असे काही माझे असे प्रसंग दाखवणार आहे ह्या व्लॉगमध्ये. पुढे तुम्हाला दिसेलच की जेव्हा माझा एक लोअर पीक चालू होता, तेव्हा मी कोणत्या प्रकारे स्वतःला हे केलं, म्हणजे स्टेबल केलं किंवा डोमेन केलं, की कसं आपल्याला ह्यावरती चालता येईल. किंवा मी असे काही तुम्हाला अशा ठिकाणं दाखवणार आहेत, प्लेसेस, लोकेशन, जेणेकरून तुम्हाला पण एक मोटिवेशन भेटेल. जर तुम्ही त्या जर माझ्या लाईफला रिलेट करू इच्छिता, जर हे प्रसंग तुमच्या पण आयुष्यात घडत असतील, तर तुम्ही एक रिलेट करू शकता आणि एक मोटिवेशन तुम्हाला सुद्धा भेटणार आहे. माझा हा व्हिडिओ बनवण्याचा माध्यम एकच असा उद्देश आहे, की मला व्ह्यूज वगैरे नको त्या व्हिडिओच्या माध्यमातून. एक खरंच जे तरुण पिढी आहे, ज्यांना पुढे जायचं, म्हणजे जे तरुण आहेत, मुलं, त्यांना खरंच आयुष्यात काहीतरी करायचं आहे. पण आपला ओव्हरऑल जो सोसायटी आहे, जो सोशल समाज आहे, तो त्याला पुढं नाही जाऊन देत आहे त्या मुलाला किंवा मुलगीला. तर अशा विद्यार्थ्यांना खरंच हा व्हिडिओ मोटिवेट करून टाकणार आहे. तर मी आजच्या व्लॉगमध्ये मित्रांनो, मी तुम्हाला असे काही माझे ठिकाणं दाखवणार आहे, ज्या ठिकाणी मी माझं जेव्हा कंटेंट जर्नी मी स्टार्ट केला 11वी-12वीच्या दरम्यान, जो माझा लोअर पीक होता, जेव्हा मी स्वतःला स्टार्ट केलं, पुश केलं पुढं कंटेंट जर्नीमध्ये, तर त्यावेळी मी कसं स्वतःला सर्व्हाइव्ह केलं ह्या लोकेशनमध्ये. तर मी अशा एडिटिंग वगैरे करायचो अशा ठिकाणी जाऊन, की कारण घरी खूप हे असायची, म्हणजे गडबड वगैरे. आणि तर जरा बरं वाटायचं, म्हणजे मी माझ्या कॉलेजच्या टायमिंगला कसं स्वतःला त्या यामध्ये म्हणजे एवढं हे ताणाताण असून सुद्धा मी स्वतःला कसं स्टेबल ठेवलं, म्हणजे ह्याची कन्सिस्टन्सी, डिसिप्लिन कसा मेंटेन केला, हेच मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि एक ते बोलतात ना, आजकाल स्टुडिओ असेल तरच व्हिडिओज वगैरे बनवता येतील, तर ते पण मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून प्रूव्ह करणार आहे. तर हा एक असा इन्फॉर्मेटिव्ह, मोटिवेटेड असा व्लॉग होणार आहे. तर व्लॉग लास्टपर्यंत बघा. मी पुढे तुम्हाला हा जर्नी माझा कंटिन्यू करतो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून व्लॉगच्या. तर चला भेटूया पुढे. तुम्हाला फर्स्ट माझा लोकेशन दाखवतो, जिथे मी माझं कॉलेज सुटल्यावर एडिटिंग वगैरे करायचो. तो खूप माझा डीप काल होता, जो लोअर काल. तर चला, मी माझं फर्स्ट लोकेशन तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, हा जो तुम्हाला रोड दिसतोय, तो माझ्या गावचा, जिथून माझ्या घराची स्टार्टिंग होते, म्हणजे माझ्या गावचा जो रोजचा रोड आहे. तर मित्रांनो, आता आपण व्लॉगला कंटिन्यू करत आहे. आणि मित्रांनो, हा जो रोड आहे ना, ह्या रोडसोबत, ह्या रस्त्यासोबत माझ्या खूप आठवणी, म्हणजे मी सतत ह्या रोडने चालत आलेलो. आज भले माझ्याकडे ही बाईक असेल, आज दिवस बदलले मी स्वतः स्ट्रगल करून. पण सलग 9वी, 10वी, 11वी 4 वर्ष सलग मी आणि माझा मित्र पण सगळेजणच आम्ही चालत, जेवढे पण आता शिक्षण घेत आहेत ह्या गावातले बहुतेकसे, ते आम्ही चालतच आलेलो आहे पोरं ह्या रोडनी. एक कसब्याकडून सुद्धा आहे, पण ह्या रोडनी मी सतत चालत यायचो. ह्याच रोडने मी एडिटिंग वगैरे पण करत आलोय कधी-कधी, म्हणजे असंच टाईमपास, एकटा-एकटा. तर मी आता हा व्लॉग कंटिन्यू करतोय. तर पहा तुम्हीच, तुम्हाला मध्ये-मध्ये मी आठवणी पण सांगेन माझ्या, कसं आम्ही येतो ते. तर चला व्हिडिओला पुढं कंटिन्यू करू. Hold me close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll तर मित्रांनो, हा पुढे तुम्हाला आंबा दिसतो ना, इथे पण खूप आठवणी आहेत. सांगतो तुम्हाला. तर मित्रांनो, इथे आम्ही खालचं चढत आल्यावरती आम्ही इथे विश्रांती घ्यायचो. माझ्यासोबत अजून माझी बहीण आणि भाव असायचा. इथं आम्ही पाणी वगैरे प्यायला बसायचो. कधी-कधी त्यांचं कॉलेज वेगळं होतं, माझं वेगळं होतं. तर मी कधी-कधी एकटा यायचो ना, म्हणजे माझं कॉलेज दुपारी सुटायचं, सायन्स असायचं मुलं.
तर मी इथे येऊन विश्रांती वगैरे घ्यायचो, इथं थोडीफार एडिटिंग वगैरे करायचो माझ्या व्हिडिओंना. तर हेच अजून पुढं सांगतो मी तुम्हाला. हो ना, ही एक अशी प्लेस आहे जिथं खूप विश्रांती भेटते, एक शांत जागा आहे आणि इथून एकदा पाणी प्यायलं की वरती डायरेक्ट मग घरी. खूप चढ आहे खालतून. Hold me close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. ही बघा मित्रांनो ती जागा ही दिसते ती तुम्हाला. आता मी दाखवतो इथे क्लिअरली तुम्हाला. We'll go उतर to रे. a wasteland. तर मित्रांनो मी आता ह्या ठिकाणी पोहोचलो. हे लोकेशन खरंच माझ्या आठवणींचं हे लोकेशन आहे, जिथून माझी खरी स्टार्टिंग झाली व्हिडिओ जर्नीची, जिथं मी कंटेंट एडिट करायचो माझं. तर हा जो तुम्हाला कुठला हा संपूर्ण परिसर दिसतोय ना, हा सर्व काही म्हणजे जिथे आमची स्टॉप व्हायची, म्हणजे हा स्टॉप होता. तर हा दाखव इकडं. तर आता समोर तर आता समोर एक पिकअप शेड झाले, तिथं आता प्रॉपर बसायला वगैरे सुविधा आहे. आता पण आमच्या वेळी अजिबात बसायला वगैरे इथं काहीच नव्हतं. तर इथून एक आमची एसटी यायची, ती इथं यायची, थांबायची, त्यानंतर शेंबवणीमध्ये व्हाया करायची. आणि इथे एक एक अर्धा तास आम्हाला इथं बसावं लागायचं. तर इथे मी बसून तेवढं एडिटिंग करायचो, म्हणजे एवढं स्ट्रगल आम्ही केलेलं आहे. तर या पुढे दाखवतो जिथं मी इकडे दाखव. तर जिथं मी एडिटिंग वगैरे करायचो तो स्पॉट दाखवतो तुम्हाला, म्हणजे खरंच तुम्ही रिलेट कराल या. तर मित्रांनो मी आता अशा ठिकाणी आहे की जिथं मी व्हिडिओ एडिटिंग वगैरे करायचो, तो हाच आहे मित्रांनो स्पॉट. मित्रांनो जेव्हा माझं कॉलेज सुटायचं 11वी-12वीला मी होतो, तेव्हा मी कधी-कधी मित्रांनो आमची जी फर्स्ट बेल व्हायची वॉशरूमची 12ला, तर मित्रांनो तेव्हा पण मी म्हणजे मी असं कोणाला सांगणार नाही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून की तुम्ही कॉलेज अर्धवट सोडून पळा वगैरे किंवा पण मी असं आम्ही असे मित्र-मित्र होतो की जो पळायचो वगैरे. तर तो टाईम मी असं कुठं पण फालतूगिरीतनं इन्व्हेस्ट करता किंवा कुठं पण असं मित्रांसोबत उंडाघ्या वगैरे न मारता मी घरी लवकर यायचो. कारण मी काम वगैरे करायचो, व्हिडिओ एडिट वगैरे करायचो, तर लवकर येऊन मी एडिट वगैरे करायचो. तर तेव्हा माझ्याकडे गाडी वगैरे पण नव्हती. आता तर गाडी आहे, गाडी दाखव. तर आता तर माझ्याकडे टू व्हीलर आहे, पण एसटीने यावं लागायचं आम्हाला. तर मी इथे 1 ते 2 तास मी इथं व्हिडिओ एडिट करायचो. खरंच म्हणजे तो काळ आहे ना, असा आठवला ना, की माझ्या अंगावर अजून सुद्धा माझे शहारे येतात. बट माझा तो काळ तसा राहिला नाही. पण मी इथं अक्षरशः मला रडायला यायचं, कारण मी एकटाच असायचो. कोणी तेव्हा मला सपोर्ट पण नाही केला, की हां, म्हणजे चांगलं मोटिव्हेट पण नाही केला, की तू करतोय, की बाबा हां, करत राहा. मी इथे एकटा व्हिडिओ एडिट करायचो आणि कोण माझ्या गावातले रिक्षावाले वगैरे बघतील ना, म्हणून मी तिकडं बॅक साईडला तोंड करून म्हणजे गपचीप एडिटिंग वगैरे करायचो. म्हणजे एवढा वाईट काळ मी काढलाय ना भावानो, काय सांगू शकत नाही म्हणजे. तर हीच लोकेशन आहे. इथे पूर्ण शांतता पण मला भेटायची. अशी 2-3 अशी ठिकाणं आहेत संगमेश्वरची, की जिथे मी पण एडिट वगैरे करायचो जाऊन, की हां, शांतता. कारण एडिटिंगला जर कोण एडिटर असेल तर तुम्हाला माहीतच असेल किती शांतता लागते. तर ही पूर्ण शांतता असायची. नंतर मी लवकर यायचो कधी-कधी, ज्या 12-1च्या ज्या एसट्या असायच्या, तर मी इथे लवकर येऊन एडिट वगैरे करायचो आणि मग कधी-कधी मी चालत पण जायचो. कारण माझे जे सोबतचे जे कॉलेज फ्रेंड आहेत ते विचारतील ना, म्हणून मी चालत पण जायचो, की लवकर का आलास वगैरे. तर इथे एडिट करायचो. तर या इकडे दाखवतो मी. तर हां. तर हीच आहे लोकेशन. ही बघा पाहू शकता, पूर्ण शांतता. ही एक दूध डेअरी आहे. इथे म्हणजे 100% प्युअर दूध वगैरे भेटतं. तर इथं एक कडापा होता बसायला, तो अजून सुद्धा आहे. थोडंफार आता कोण बसत नाही, कारण आताचे जे कॉलेज स्टुडंट आहेत किंवा आमचे गावातले ते भरपूर जण गाड्यांनी वगैरे जातात. तर क्वचित लोक इथं बसतात, कारण आता एक पुढं आमचे पिकअप शेड झाले, तिथं आता प्रॉपर बसायला वगैरे सुविधा केली. पण इथं तेव्हा नव्हती. तर मी ते असा बसून व्हिडिओ एडिट वगैरे करायचो. तर मित्रांनो मी इथे असा बसून व्हिडिओ एडिट वगैरे करायचो आणि इकडनं ह्या रस्ता आहे पुढे दाखव. हा हा असा व्ह्यू दिसतो. तर मित्रांनो हा असा व्ह्यू दिसतो. तर मला कोणी बघेल किंवा रिक्षावाला किंवा माझ्या वाडीतला किंवा
गावातला जो पप्पांना मला सांगेल की तुमचा मुलगा असं असं करतोय, कारण माझ्या पप्पांना माहित होतं की मी हे करतोय युट्यूब मध्ये थोडंसं वर्क करतोय किंवा काम करतोय, तर हे माहित होतं. परंतु मी तरी पण घरी कसं माहिती आहे तुम्हाला चाड्या चुगल्या लावतात, तर तरी पण मी असा खाली मान घालून किंवा माझ्याकडे एक टोपी असायची, तर ती घालून मी असं एडिटिंग वगैरे करायचो. तर कधी कधी इकडं असा बॅक साईडला इथे असा बसून एडिटिंग वगैरे मी केले मित्रांनो, भावांनो. अक्षरशः हा खूप डिफिकल्ट काळ होता माझ्यासाठी. पण मी सतत स्वतःला विश्वास दिला, की हा एक दिवस आपले पण टेस्ट चेंज होतील, दिवस चेंज होतील आणि बाबासाहेबांच्या पुण्याईने आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने हे सर्व काही आता चेंज होतंय हळू-हळू. आता एक आपण YouTubeच्या ह्याच्यामधून एक गाडी सुद्धा घेतली, एक iPhone वगैरे ह्या हळू गोष्टी होत आहेत भावना. खरंच हे तुमच्या सपोर्टमुळेच होतंय. तर मी अजून एक तुम्हाला असं एक लोकेशन दाखवतो चला पुढे आणि मग नंतर आपण व्लॉगला एंड करू. तर चला.